नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशींच्या व्यक्तींना जून 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मकर राशींच्या व्यक्तींना आरोग्यविषयक थोडासा त्रास दिसून येतो. घशासंबंधी काही त्रास किंवा कफ किंवा अशा संबंधी काही त्रास असा या महिन्यामध्ये त्यांना दिसून येत आहे. एकंदरीत श्वसनाविषयी काही ना काहीतरी पीडा होणे असं दिसून येत आहे. यामध्ये त्यांनी विशेष काळजी घ्या. या गोष्टी जर त्यांनी पूर्वीपासून अनुभवल्या असतील किंवा त्यांना ऑलरेडी अशा पीडा असतील तर त्याकडे लक्ष देऊन वाढणार नाहीत या पीडा अशी काळजी घ्या, असाच सल्ला मी या ठिकाणी त्यांना देऊ इच्छितो. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपलं इन्कम जे आहे, आपलं जी आवक आहे महिन्याची, ती थोडी आपल्याला योग्य प्रकारे आपली राहण्यासाठी टिकवण्यासाठी थोडी घासाघीस करावी लागेल, थोडा पाठपुरावा करावा लागेल असं दिसून येतं. येणी वसूल होण्यामध्ये थोडासा त्रास आहे असंही दिसून येतं. तर त्यासंबंधी आपण विशेष लक्ष द्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जे आपल्याकडे येणं वसूल व्हायचं आहे ते आपण येणं वसूल होण्याकडे विशेष काळजी घ्या. मित्र भावंड यांच्यामध्ये काही प्रसंगावरून वादविवाद होतील असं दिसून येत आहे. वादविवादाने कोणाचाच काही मतलब साध्य होत नाही, तर त्या गोष्टी टाळण्याकडे प्रयत्न करा किंवा ज्या गोष्टी ऑलरेडी प्रॉब्लेमॅटिक आहेत त्याच्यावर जास्त चर्चा करू नका, कारण सोल्युशन निघणार नाही. म्हणजे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर तेच डिस्कस करणं, याच्यामधून काहीच निष्पन्न होत नाही. त्यामुळे वादविवाद प्रसंग टाळा आणि अशा गोष्टी टाळा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. घरामध्ये सुद्धा, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा असंच वादविवादाचे प्रसंग टाळा आणि एखाद्या गोष्टीवर आपलाच हट्ट चालवू नका, कारण त्यामुळे समोरचा माणूस दुखावू शकतो आणि आपल्याला दुरावूसुद्धा शकतो. तर कुटुंबात हे आपण टाळण्याचा प्रयत्न करा. आपल्या जोडीदाराला कमी लेखू नका, कारण प्रत्येक माणसाचा आत्मसन्मान जो आहे त्याला आपण मान देणं शिकलं पाहिजे. तर काही गोष्टी अशा दिसून येतात की एखादा मानसन्मान राखला गेला नाही तर आपला जोडीदार थोडा नाराज होईल असं दिसून येतं. म्हणून जोडीदाराचा मान आपण कुटुंबामध्ये योग्य प्रकारे राखा, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कारण ती नाराजी आपल्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम करू शकते. म्हणून आपल्या जोडीदाराचा मान राखा, असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांनी या महिन्यामध्ये पहिल्या पंधरवड्यात जास्तीत जास्त आपली शिक्षणविषयक कामं जी आहेत ते करून घ्या, कारण त्याच्यानंतरचा पुढचा पंधरवडा जो आहे त्या पंधरवड्यामध्ये आपल्याला काही अनुकूल घडेल असं वाटत नाही. विशेषतः तोंडी परीक्षा किंवा एखाद्या परीक्षेविषयी आपण नेटवर त्या परीक्षा असतात, इंटरनेटवर द्यायच्या असतात, ऑनलाईन असतात, तर आपण त्याच्या तारखा घ्यायच्या असतात. तर त्या पहिल्या पूर्वार्धात घेऊन आपण त्यातून मुक्त व्हा, त्या परीक्षेतून परीक्षा देऊन मोकळे व्हा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. इतर अन्य ज्या काही परीक्षा आहेत ज्या प्लॅन्ड आहेत ऑलरेडी, युनिव्हर्सिटी किंवा बोर्डाच्या परीक्षा अशा ज्या काही असतील, तर त्यासाठी उत्तरार्धातल्या परीक्षेसाठी आपल्याला विशेष तयारी, विशेष मार्गदर्शन असं घ्यावं लागेल. तर ते अवश्य घ्या, म्हणजे आपल्या काही त्रुटी किंवा चुका राहणार नाहीत आणि त्यामुळे आपल्याला स्कोरिंग करायला पुढे फायदा होईल. शिक्षण क्षेत्रात जी अन्य मुलं आहेत की जी परदेशी जाऊ इच्छितात आपल्या उच्च शिक्षणासाठी, त्यांनी योग्य प्रकारे गायडन्स घ्या, मार्गदर्शन घ्या आणि आपले प्रयत्न करा. कारण कधीकधी असं होतं, छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण आपल्याला त्याची मार्गदर्शनाची गरज असते. ज्या आपल्या गोष्टी आपल्या खिचगंटीत नसतात त्या खूप मॅटर करतात. म्हणून मार्गदर्शन घेऊन आपण अशा गोष्टींसाठी प्रयत्न करा, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. आपल्या घरामध्ये महागड्या वस्तू ज्या काही आहेत त्या आणायचा आपला प्रयत्न असेल तर तो प्रयत्न अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करा, म्हणजे फोर्स करा थोडक्यात. कारण कलेक्टिव्ह डिसिजन झाल्याशिवाय असा मोठा खर्च करता येत नाही.
जर जुन्या अशा वस्तू खरेदी केलेल्या असतील तर त्या थोड्या आपल्याला त्रास देतील किंवा बिघडतील किंवा आपली खर्चिक वाहनं, महागडी वाहनं या महिन्यात थोडं काम करतील आणि त्यावर तुम्हाला खर्च करावा लागेल. घरामध्ये असलेल्या महागड्या वस्तू थोड्या काही कारणाने बिघडतील या महिन्यामध्ये आणि त्यासाठी दुरुस्तीसाठी खर्चही मोठाच होणार. महागड्या वस्तू दुरुस्त करायला खर्च जास्तच होणार. तसा तो खर्च जास्त होईल असं दिसून येतं, पण तो करायला हरकत नाही. उद्योगधंदा करणारी जी व्यक्ती आहेत त्यांनी या महिन्यामध्ये पैशाकडे जपून खर्च करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आवश्यक आहे, अगदी खरोखरच आवश्यक आहे तेवढाच खर्च करा. अन्य खर्च आपल्या धंद्यामध्ये करू नका. नोकरी जे करणारे लोक आहेत त्यांनी या महिन्यामध्ये आपल्या इन्फ्लुअन्सचा म्हणजे आपल्या जुन्या ओळखींचा वापर करा आणि आपल्या नवीन कामासाठी किंवा बदलीसाठी किंवा बढतीसाठी आपल्या ओळखीचा उपयोग करा. म्हणजे ओळखीच्या माध्यमातून या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्या लगेच होतील आणि त्या आपल्याला अनुकूल अशा घडतील असा सल्ला मी या ठिकाणी देतो आहे. बऱ्याच वेळेला असं असतं की एकत्र काम करणारे 5-5 वर्षे काम केलेले लोक सोडून दुसरीकडे जातात. तिकडे आपली टीम बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामध्ये आपल्या जुन्या टीम मेंबरला ते बोलावू इच्छितात. अशी संधी आली तर ती टाळू नका असा सल्ला मी मकर राशींच्या व्यक्तींना आज या माध्यमातून देत आहे. असा मकर राशींना हा जो काही आजचा मी अनुभव सांगितला आहे त्याचा आपण विशेष करून फायदा घ्या आणि जर शक्य झालं तर या महिन्यामध्ये आपण गणपतीची उपासना करा. म्हणजे गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष अशी काही ना काहीतरी आपल्याकडून नित्य उपासना चालू राहू दे. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींचे अडथळे जे आहेत ते दूर होतील आणि सामंजस्य जे आहे ते तुम्ही टिकवून ठेवाल. हे होतं मकर राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.